फ्रेंड्स नमस्कार. अलकास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत केळ्याची भाजी. इथे मी केळ्या घेतलेत, उकडवून घेतलेत मी, आणि त्याच्यासाठी कांदा, लसूण, टमॅटो, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता, बाकीचे मसाले तर आपण टाकून घेणार आहोत एवढं सगळं. तर आपण आधी केळं सोलून घेऊया आणि कापून घेऊया. तर अशा प्रकारे केळी सोलून कापून घेतले. तुकडे तुम्हाला हवे तसे तुम्ही करू शकता, गोल पण आणि बटाट्यासारखे पण, जसे हवे तसे तुम्ही, किंवा जास्त केळी शिजवून मॅश पण करू शकता. मी असे नॉर्मल शिजवले थोडीशी. आणि मसाले लागणार आहेत आपल्याला. तेल आपलं इथे तापून झालं आहे. आणि भाजी सेम बटाट्याच्या भाजीसारखीच आहे, वेगळं काही नाही आहे. जिरे, राई, लसूण टाकून देऊया. लसूण इथे असतात आपल्याला. कांदा आणि टमाटर, भाजून घेऊया आपण. तर बघू शकता कांदा आपला थोडासा लाल झाला आहे, आणि थोडासा हवा आहे आपल्याला. त्यामध्ये मीठ चवीनुसार घाला. एक चमच धना जिरा पावडर, लाल मिरची पावडर, हळद, थोडासा गरम मसाला, थोडासा भाजी मसाला घालून घेऊया. आणि आताच आपण घालूया काश्मीरी लाल मिरच पावडर, का कलर येण्यासाठी थोडीशी हवी आपल्याला. आणि आताच आपण घालून घेऊया केळी. तर अशा प्रकारे आपण सगळे मसाले मिक्स केले आणि झाकण ठेवून वाफवून घेऊया, कारण ऑलरेडी शिजलेलेच आहेत. एक वाफ देऊन घेते आपण. आणि असं तुम्हाला हवं असलं तर तुम्ही थोडंसं पाणी टाकून ग्रेव्ही पण करू शकता त्याची. बघू शकता अशी आपली भाजी तयार झालेली आहे. दिसायलाही छान आणि कलर पण एकदम छान दिसतोय बघा.